नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावली त्याचबरोबर जगन्नाथ आणि अबीर तिघही आता गुरुकुलमध्ये आलेले असतात. गुरुकुलमध्ये आल्यानंतर सावली गुरुकुलची पाहणी करते. खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. छान असं सगळं डेकोरेशन असतं. त्याचबरोबर मुलांना काय हवं नको ते सगळं, म्हणजे गाणं शिकण्यासाठी लागणारी वाद्य, त्याचबरोबर सगळ्या गोष्टी तिथं असतात. त्याचबरोबर तिथलं वातावरणसुद्धा अगदी फ्रेश वाटलं पाहिजे अशा पद्धतीचं असतं. तर जगन्नाथजी म्हणतात की हे बघ, हा जो हॉल आहे हा तुझा हॉल, इथे बसून तू मुलांना आरामात शिकवू शकते. परंतु एक गोष्ट मात्र सांगायची राहिली, आणि त्याचबरोबर ती म्हणजे या हॉलमध्ये 20 ते 25 मुलं एका वेळेस बसू शकते. तेव्हा सावली विचारू लागते की मला विचारायचं होतं की समजा काही मुलांचं गाणं आणि त्यांचं अटेन्शन लक्षात घेता त्यांना जर ते छान पद्धतीने होत असेल आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करू वाटत असतील, तेव्हा म्हणजे त्यांना आपल्याला वेगळं त्यांना द्यायचं असेल तेव्हा काय करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. तेव्हा जगन्नाथजी म्हणतात काळजी करू नकोस, त्यासाठी इथे शेजारी 2-3 रूम केलेले आहेत ज्यांना तू पर्सनली या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी करू शकते. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे सावली म्हणत असते की बाबा, सगळं तुम्ही मला जसं हवं होतं तशा पद्धतीने केलेलं आहे. जगन्नाथजी म्हणतात की तू या गुरुकुलाची कुलगुरू आहेस, त्यामुळं तुला जे हवं नको त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, अगदी तू म्हणत होती तशा पद्धतीने केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो. सावली खुश झालेली असते, कारण सावली म्हणते की खरंच म्हणजे या सगळ्या गोष्टी बाबा एवढ्या छान पद्धतीने केलेल्या आहेत. मग सावली म्हणते एवढं सगळं झालं, पण अबीर? जगन्नाथजी म्हणतात तू विसरलीस का, मगाशीच त्याने स्वतःला एक पदवी दिलेली आहे, अबीर सर म्हणायचं. सावली म्हणते हो, अबीर सर कुठे गेले? तेव्हा जगन्नाथ म्हणतात की शोध घेत असतील, नाही या गुरुकुलाची पाहणी करत असतील ना. हे ऐकल्यानंतर मात्र आता जगन्नाथ म्हणतात की मी बघून येतो. म्हणून जगन्नाथ त्याला बघायला येतात. तरी ते बसच्या खुर्चीमध्ये अबीर बसलेला असतो आणि सांगत असतो की मला कामामध्ये हयगय केलेली चालत नाही. हे गुरुकुल माझ्या आईचं आहे, याच्यामध्ये कोणताही गोंधळ घातलेला सहन केला जाणार नाही. आता तुम्ही जे काही करत आहात ते लक्षात ठेवा. कामचुकारपणा केला तर घरी बसवील. आणि तो ॲटिट्यूड, ते बोलणं, ते सगळं पाहून जगन्नाथजींना वाटतं की हे तर सारंगचीच डुप्लिकेट कॉपी आहे. अगदी तोच कॉन्फिडन्स, त्याच सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने हा मुलगा बोलत आहे. म्हणजे सारंगच्या बद्दल आपल्याला जे वाटत होतं ते सगळं याच्यामध्ये दिसत आहे. सारंगचीच छबी दिसत आहे, असं जगन्नाथजी बोलत असतात. इकडे अबीर मात्र अगदी ठणकावून सांगत असतो. आणि मग जगन्नाथजी म्हणतात की येऊ का? तेव्हा अबीर म्हणतो माफ करा, ते मला ना सवय आहे, माहिती आहे ना तुम्हाला, एक्स्ट्राचं बोलायची. ही खुर्ची तुमचीच आहे, तुम्ही बसा या खुर्चीमध्ये. तेव्हा जगन्नाथजी म्हणतात की नाही बाळा, मान्य आहे मला, पण तुझा जो कॉन्फिडन्स आहे ते पाहून असं वाटलं की या खुर्चीमध्ये बसण्याचा मान तुलाच दिला पाहिजे. तू ज्या पद्धतीने या खुर्चीमध्ये बसलेला आहे, ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, ते पाहून मला खात्रीच पटलेली आहे की हे गुरुकुल माझ्यानंतर छान पद्धतीने कोण सांभाळेल तर तो फक्त आणि फक्त तूच आहे. तूच या गोष्टी करू शकतो, असं जगन्नाथजी त्याला सांगत असतात. तेव्हा मात्र अबीर म्हणत असतो की खरंच आजोबा? तेव्हा जगन्नाथजी म्हणतात की हो. इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता मोनिकाला खूप राग आलेला असतो. ती फक्त हेरझाऱ्या घालत असते. तेव्हा तिला बघून इकडे राजकुमार म्हणत असतो पाय दुखतील म्हटलं. नाही, पाय दुखतील म्हटलं, लक्षात आलं नसेल तर सांगतो की पाय दुखतील. तेव्हा मात्र इकडे मोनिका म्हणते म्हणजे काय म्हणायचंय, पाय दुखतील म्हणजे काय बोलायचंय काय तुला? तुझ्यासारखं फक्त हातावर हात ठेवून बसत राहायचं इथं? अजिबात जमणार नाहीये हे सगळं. जे काय चाललंय ना ते मला अजिबात पटलेलं नाही. तेव्हा मोनिका चिडलेली असते. मोनिकाचं हे रौद्र रूप पाहून राजकुमार म्हणत असतो आहे का तुझ्याकडे काही ऑप्शन? नाही असेल तर मला सांग, मी पण मदत करू लागतो ना. तुझ्याकडे काय ऑप्शन असेल ना तर सांग मला. तू कसं थांबवणार आहे सारंगला ऑफिसमध्ये येण्यापासून, या प्रोजेक्टपासून कसं लांब ठेवणार आहे? ती म्हणते की त्या शंकररावचा नंबर दे. कसं आहे आता मला त्याच्याशीच बोलावं लागणार आहे.
तुला काही फरकच पडत नाहीये ना. इकडे सावली मात्र फोनवरती बोलत असते. अम्मांचा फोन आलेला असतो. सावली म्हणत असते, काय एवढं सगळं झालं अम्मा? काय कळवलं नाहीये मला? तुम्ही दोघं ठीक तर आहात ना? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? असं सावली विचारू लागते. तेवढ्यातच जगन्नाथ म्हणतात की काय झालं? मी तुला सांगितलं होतं ना, त्या रतनच्या माणसांपासून लांब राहणं गरजेचं आहे. त्या माणसांच्या बाबतीत काही गोंधळ घातलेला चालणार नाही. मग काय असं करतेस तू? काय ऐकलं नाहीयेस? मी एवढं तुला ठणकावून सांगितलेलं होतं, तरीही गोष्टी अशा पद्धतीने झालेत. मी तुला सांगतोय ना, त्याचे सगळे पैसे देऊन टाकणं गरजेचं आहे. आपण पहिलं त्याचे पैसे देऊन टाकूया आणि नंतर बाकीच्या गोष्टींकडे पाहूया. तेव्हा मात्र जगन्नाथजी म्हणलेले आहेत, पण सावली मात्र ऐकत नाहीये. आता त्या माणसाने येऊन तिथं दुकान पाडलेलं आहे आणि मग सावली म्हणत असते की त्यांना तर एवढा त्रास दिलेला आहे, आता काय करायचं? हा प्रश्न सावली विचारत असते. तेव्हा मात्र इकडे तिलोत्तमा मात्र विचार करत असते. राजकुमार आणि मोनिका दोघंही जेवायला बसलेले असतात. तिलोत्तमा ज्या पद्धतीने विचार करते ते पाहून राजकुमार म्हणतो, काय झाले? मोनिकाला तर राग आलेला असतो. मोनिकाला ही गोष्ट पटलेलीच नसते. ती मात्र म्हणत असते की नाही. तेवढ्यातच सारंग तिथे येतो. राजकुमार म्हणतो की अरे सारंग, आम्हाला भूक लागली होती ना, म्हणून आम्ही जेवायला बसलो आधी. तेव्हा सारंग म्हणतो चालू द्या. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, काय झालं? तू काय ठरवले? मी तुझ्या पुढे पर्याय ठेवलेला होता. काय ऑप्शन काय आहे? तेव्हा सारंग म्हणतो की गरज काय आहे या सगळ्या गोष्टींची? तुम्ही करताय ना सगळं हँडल व्यवस्थित, मग काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा तिलोत्तमा म्हणते, अरे तुम्ही दोघं पण काय बघत बसले? सांगा ना सारंगला, या प्रोजेक्टसाठी त्याची किती गरज होणार आहे, आपल्याला किती मदत होणार आहे. तेव्हा मोनिका बोलायला सुरुवात करते, अरे सारंग, खरंच म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे तो एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, दुसरं कोणी सांभाळू शकणार नाही आहे, तुलाही माहिती आहे. हा प्रोजेक्ट फक्त आणि फक्त तूच सांभाळू शकतोस, एवढंच मी तुला सांगतो. त्यामुळं आता मोनिकाचं हे बोलणं ऐकून तिथे सारंग असतो. सारंग मात्र विचार करत असतो की खरंच या सगळ्या गोष्टी एवढ्या होणार आहेत का? आणि इकडे तिलोत्तमा म्हणत असते की हे बघ सारंग, इतके दिवस मी कधीच तुला म्हणलं नव्हतं, आज मी तुला बोलते, त्याच्या मागं काहीतरी कारण आहे म्हणून बोलते, एवढं लक्षात ठेव. आता मात्र इकडे राजकुमार त्याचबरोबर तिलोत्तमा तिथेच असतात. मग ती सारंगला म्हणते की हे बघ सारंग, मी तुला काय सांगते तुला पटणार नाहीये, हे सगळं मला माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तुला तुझ्या बाबांची शपथ आहे, हा जो बिझनेस आहे मी आणि तुझ्या बाबांनी खूप कष्टाने वाढवलेला आहे, त्याच्यामुळं तुला निर्णय घ्यावाच लागणार आहे, तुला ऑफिस जॉईन करावंच लागणार आहे, असं स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र आता इकडे सारंग म्हणतो की ठीक आहे, पण माझी एक अट आहे. तेव्हा तिलोत्तमा म्हणते मान्य. तो म्हणतो ऐकून तर घे. तरी तिलोत्तमा म्हणते मान्य. एकदा का सावली हर्बल हे जे प्रोडक्ट आहे ते सुरू झालं, तो बिझनेस व्यवस्थित होतो हे मला वाटलं की त्यानंतर मी त्यातून बाहेर पडणार आहे. हे ऐकल्यानंतर तिलोत्तमाला मात्र सगळ्या अटी मान्य असतात, पण इकडे राजकुमार आणि मोनिका यांची वाट लागलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सावली रूममध्ये येते. रूममध्ये अंधार केलेला असतो. इकडे ओवीची सुद्धा गडबड सुरू असते. सारंग त्याच्या रूममध्ये असतो, त्याच्या कामाचं बोलत असतो आणि त्याच वेळेस इकडे अमृता ही ओवीच्या मदतीला असते. दोघींनी मिळून छान डेकोरेशन केलेलं असतं, तयारी चालू केलेली असते आणि त्याचबरोबर अमृता म्हणत असते की सावली, ओवी काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. तेव्हा ओवी म्हणते पण बाबाला आवडेल नाही. तेव्हा ते म्हणते यात शिरा आहे ना, मग शिरा बघ एकदा. तेव्हा ओवी म्हणते अमृता काकी तू ट्राय कर ना, म्हणजे बाबाला कसा आवडेल, कमी जास्त वगैरे आपल्याला बघता येईल ना. तर हे ऐकल्यानंतर अमृता म्हणते की ठीक आहे. मग अमृता टेस्ट करते. इकडे सारंग, ओवी आणि त्याचबरोबर अमृता तिघजण आहेत. तर इकडे जगन्नाथ, सावली आणि अबीर तिघही असतात. अबीरने सावलीला मिठी मारलेली असते. आई, मी तुझ्यासाठी कविता केली आणि हे कसं वाटलं सरप्राईज? आजोबांची थोडीफार मदत घेतली, पण हे सरप्राईज मी तुझ्यासाठीच प्लॅन केले, असं तो सांगत असतो. सुंदर असं हॅपी मदर्स डे लिहिलेलं असतं. तर इकडे ओवी सुद्धा तेच करत असते. सगळी तयारी झालेली असते. तेव्हा मात्र आता शिऱ्याचा बोल सुद्धा आणून ठेवलेला असतो आणि मग अमृता तिथे येते. पाहते तर काय, ती म्हणते एवढं सगळं नाही, कसं माहिती आहे का, एवढं सगळं तू केलेस हे पटतंय मला, पण या घरामध्ये आनंदी राहण्याचा अधिकार तुला नाही.
असं म्हणत ओवीला टॉर्चर करायला सुरुवात केलेली असते. ओवी मात्र घाबरलेली असते. ओवीचं गाल वगैरे ओढणं सुरू झालेलं असतं या मोनिकाचं. ओवी घाबरलेली असते. ओवी म्हणत असते तसं नाही, ऐकून तरी घ्या, बाबासाठी केलंय हे. पण ती मात्र ऐकत नसते. मोनिका म्हणत असते नाही, याच प्लेटमध्ये तुझ्या बाबाला वाढणार आहेस ना. आणि असं म्हणत तिने जी प्लेट आहे ओवीच्या हातातली ती प्लेट वरून फेकते आणि त्या प्लेटचा भुगा होतो. अमृता म्हणत असते अगं असू दे ना, तिला तेवढं तरी सुख अनुभवू दे. तेव्हा मात्र इकडे स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि ते म्हणजेच या घरामध्ये आनंदी राहण्याचा तुला अधिकार नाही. ज्या माणसाला तू बाबा म्हणतेस तोही तुझा खरा बाप नाहीये, त्याने तुला उचलून आणलेला आहे, एवढं लक्षात ठेव. आणि असं म्हणत तिचा गाल दाबायला सुरुवात करते. माझ्या मुलीने अजून मला इथे शुभेच्छा सुद्धा दिलेल्या नाहीत आणि तू तुझ्या नसलेल्या बापासाठी एवढं सगळं करतेस. नाही, मी तुला आनंदी राहू देणार नाही. असं म्हणत मोनिका त्रास द्यायला सुरुवात करते. आणि ही तुझ्या बाबाची प्लेट ना, असं म्हणत ती प्लेट तिने वरून फेकलेली असते. आणि ती प्लेट जेव्हा खाली पडते तेव्हा मात्र त्याचे तुकडे तुकडे होतात. आणि नेमकं हे सगळं सारंगने बघितलेलं असतं. आता सारंगच्या लक्षात येऊ लागलेलं आहे की आपल्या लेकराला त्रास देणारी दुसरी तिसरी कोणी नसून मोनिका आहे. सारंगला तर धक्का बसलेला असतो. सारंग भयानक असा चिडलेला असतो. सारंग म्हणतो की बास झालं मोनिका वहिनी, बास झालं. आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढे नाही. काहीही झालं तरीही आता मी अजिबात ऐकून घेणार नाही. असं म्हणत तो ओरडायला लागतो. माझ्या मुलीच्या बाबतीत माझ्या मुलीचं सुख हिरावून घेण्याचा कुणीही प्रयत्न करायचा नाही. माझ्या मुलीशी चुकीचं वागण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असं स्पष्टपणे सारंगने सांगितलेलं असतं. ओवी तिथं असते. ती म्हणत असते नाही सारंग, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, असं मोनिका बोलत असते. अमृता पाहत असते. फायनली आज सगळं इकडे सारंगच्या समोर आलेलं असतं. सारंगला सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात. आणि आता मात्र सारंग भयानक चिडलेला असतो. मोनिका म्हणत असते नाही सारंग, एकदा ऐकून तरी घे माझं. पण इकडे सारंग मात्र ऐकून घ्यायला तयार नसतो. सारंग म्हणत असतो की बस झालं, आतापर्यंत खूप वेळा ऐकून घेतलेलं आहे, पण तुम्ही म्हणताय तसं हे जर एवढंच असेल तर ठीक आहे, पण याच्यापेक्षा अति जर असेल तर गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही म्हणताय तुमच्याकडून आता चूक झालेली आहे, इथपर्यंत गोष्टी असतील तर मी मान्य करतो, एवढं लक्षात ठेवायचं. आणि कुठे निघाला तुम्ही, हे सगळं साफ करायचंय. ती म्हणते अमृताताई तुम्ही एवढं साफ करून घ्या. त्यावर सारंग म्हणतो की हे सगळं जर का तुम्ही केलेलं असेल तर हे साफ सुद्धा तुम्हीच करायचं आहे. असं म्हणत सारंगने तिला उचलायला सांगितलेलं असतं. झाडू कुठं आहे ती विचारते, तर अमृता तिला झाडू दाखवते. आणि त्याचबरोबर इकडे ओवी सारंगकडे पाहत असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच सारंग आणि ओवी बोलत असतात. ओवी म्हणत असते बाबा मी शिरा केलाय तुझ्यासाठी अमृता काकूच्या मदतीने, तेव्हा आधी तू शिरा खा. त्यावरती इकडे सारंग म्हणतो की आधी कविता सांग, त्याने माझं तोंड गोड होईल. असं म्हटल्याबरोबर ओवी कविता म्हणून दाखवते. तर इकडे अभिर्ण केलेली कविता जेव्हा सावली ऐकते तेव्हा सुद्धा तिच्या मनाला एक छान असा आनंद मिळालेला असतो. आपलं मूल आपल्यासाठी एवढं सगळं करतंय या गोष्टीचा तो आनंद असतो. आणि दोघंही पाहत असतात. सावलीने अभिरच्या गालावरती पप्पी घेतलेली असते आणि त्याला खुश केलेलं असतं. तर इकडे सारंग सुद्धा तेवढाच खुश झालेला असतो. ओवीने खरंच खूप आनंदाचा धक्का त्याला दिलेला असतो. लेकराने एवढं सगळं त्याच्यासाठी केलेलं असतं. पण त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट आज घडत असते ती म्हणजे अभिरच्या आणि ओवीच्या आयुष्यात आज मदर्स डे छान पद्धतीने सेलिब्रेट झालेला असतो. इकडे जगन्नाथला मात्र खूप छान वाटत असतं. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने झालेल्या असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.